नमस्कार मंडळी, मी वंथली करंडे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं चाय कट्टा आणि बरंच काही या कार्यक्रमात स्वागत करते. मंडळी, स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री हे आपल्या देशाचे दुसरे पंतप्रधान. अर्थातच त्यांचे अनेक अनमोल विचार आहेत, पण त्याचबरोबर त्यांनी जय जवान जय किसान हा नारा देखील दिला. ते जेवढं महत्त्व जवानांना देत होते, अर्थात तेवढंच महत्त्व त्यांनी किसानांना देखील दिलं आहे. किसान म्हणताच आपल्यासमोर उभा राहतो तो म्हणजे भारत देश. भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. याच क्षेत्रातील आपल्यासोबत आज एक अनोखं व्यक्तिमत्व आलेलं आहे. साक्री तालुक्यातील लोणखेडे गावातील नंदकिशोर भालचंद्र भांबरे. नमस्कार सर, आपलं चाय कट्टा आणि बरेच काही या कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. सर, लोणखेडे गाव हे माझ्या ऐकण्यात पहिल्यांदाच आलं आहे, तर तुम्ही काय सांगाल ह्या गावाबद्दल किंवा हे गाव कसं आहे? माझ्या गावाबद्दल सांगण्या इतका तर मी काही मोठा नाही मॅडम, परंतु मी गावाचा मुलगा आहे. गावाचं काहीतरी घेणं देणं आहे आणि त्या विशिष्टपूर्ण वातावरणात मी राहतो आहे. त्याच्यामुळे गावाचं वैभव सांगत असताना तर माझ्या गावात घुसत असतानाच पहिले गोकुळ नाला म्हणून नदी. अच्छा. हां, म्हणजे त्याच्या आधारावर आम्ही शेती करत असतो. त्यानंतर गावातच सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य असं स्मारक बांधण्यात आलेलं आहे. अरे वा, कधीपासून आहे ते स्मारक? स्मारक तसं आमच्या जन्माच्या पूर्वीपासून आहे, पण त्याचं नूतनीकरण आताच्या तरुणांनी आम्ही बऱ्याच गावाच्या सहकार्याने सर्व समाज मिळून आम्ही त्याचं नूतनीकरण केलं. हो हो. आणि आम्ही आराध्य दैवत म्हणून खंडेरायांना मानतो. ते गावाच्या पहिल्या चौकातच त्याचं मंदिर आहे. अच्छा. आमचं गाव ज्याला आपण ग्रामदैवत असं म्हणतो. ग्रामदैवत. प्रत्येक गावाचं ग्रामदैवत आमच्याकडे खंडेरायाचं. अच्छा. आणि परत आमच्या गावात अनेक असे समाज आहेत, म्हणजे ते धर्म पण वेगळे आहेत आमचे किंवा समाज पण वेगळे आहेत, परंतु काही सांस्कृतिक कार्यक्रम झाले किंवा माझ्या धर्माचा राहिला, त्यांचा धर्माचा राहिला किंवा समाजाचा राहिला, सुख असलं दुःख असलं, असं एकत्रीकरण विविधपूर्ण नटलेलं गाव एकत्रीकरणात आम्ही साजरा करत असतो. अरे वा, सुंदर. आणि गावाने बरेच काही घडवून दिलेलं आहे. जसं करून आज गावाच्या विचाराने आणि गावाच्या चांगुलपणा माझ्यात हेरला आणि मी आज तुमच्यासमोर इथं आहे. म्हणून एवढंच मी गावाबद्दल सांगू शकतो, कारण मी गावा एवढं सांगणारा मोठा नाही. तरी तुमची गावाची लोकसंख्या किती असेल? आमची गावाची साधारण लोकसंख्या या वर्षाची जनगणना जर म्हटली त्यानुसार 3-3.5 हजाराच्या तसं मग बरंच मोठं आहे. मोठं गाव आहे, मोठं गाव आहे. अच्छा. आणि मग तसं तुमचं बालपण कुठे झालं किंवा तुमचं शिक्षण कुठे झालं? म्हणजे साक्री तालुक्यात लोणखेडे गावातच झालं का? नाही नाही, माझं शिक्षण म्हणजे आमचं गाव हे आत्ताच्या युगापासून 20 वर्ष माग असलेलं असं समजू शकतो आम्ही. कारण पहिले आमचा जिल्हा धुळे आणि नंदुरबार हा एकत्र होता. आदिवासी जिल्हा म्हणून आम्ही ओळखले जात होतो. ते तुमच्याही वाचण्यात आलं असेल ते. परंतु आता बरेच काही मागच्या 20 वर्षापासून 15 वर्षापासून बरीच अशी आधुनिकताकरण आलं. तेव्हा आम्ही जेव्हा होतो शिक्षणाचा, जेव्हा आम्ही पायऱ्या चढत होतो तेव्हा शिक्षण व्यवस्था माझ्या गावात फक्त प्राथमिक होती. आणि माझे वडील व्यवसायाने शेतकरी होते आणि माझे आईचे वडील म्हणजे वडिलांचे सासरे हे व्यवसायाने पोलीस होते. मग त्यांची अशी इच्छा होती की माझ्या नातवांना काहीतरी चांगलं बेटर शिकावं, म्हणून ते शिरपूर म्हणजे आमच्या धुळे जिल्ह्यातलंच एक शहर आहे शिरपूर, सोना फॅक्टरी म्हणून प्रख्यात आहे आपल्या आशिया खंडात, ते नकाशावर नाव आहे. बरोबर. त्यात त्यांचं तिथं घेऊन गेले शिक्षणासाठी शिरपूर तासपुरीला. माझे मामा शिक्षणाने चांगले होते, कमी शिक्षण होतं पण त्यांना आमच्याबद्दल आस्था चांगली होती. त्यांनी मला तिथं माझं जन्मही माझा तिथं झाला. विशेष करून माझ्या जीवनात प्रत्येक गोष्ट ही वेगळी घडत आलेली आहे. अच्छा. आजही मला ऐकायला आवडेल, सांगा सर. त्यात असं झालेलं आहे मॅडम, तिथं जैन लोकांचं एक हॉस्पिटल आहे, त्याला काहीतरी फार्म असं काहीतरी नाव आहे, मला कल्पना नाही. पण मी एक वेळेस गेलो होतो आईसोबत माझा जन्माचा दाखला घ्यायला. शिरपूर तालुक्यातली पहिली अशी घटना आहे की त्यात माझ्या आईचं सिझरियन झालं होतं. अच्छा. त्या काळी आणि पहिला सिझरियनचा पहिला पोरगा मी. अच्छा, काय म्हणता? आणि आजही त्यांच्या त्या बोर्डला जे नोटीस बोर्ड लावलेलं राहतं त्यात माझं आईचं नाव चंद्रलेखा म्हणून आणि बाळाचं नाव नंदकिशोर भांबरे म्हणून आजही आहे. आजही तिथे मेन्शन केलं, आजही आम्हाला बघायला मिळू शकतं तिथं, मिळू शकतं. मला बेटर माहीत राहिलं असतं तो फोटो आपण इकडे आणू शकलो असतो आज, किंवा मामांना चुलत मामांना सांगून आपण मागवला असता त्यात. म्हणून माझा जन्म तिथं झाला. आणि शिक्षणाची इकडे थोडी व्यवस्था कमी होती, शिक्षणाची व्यवस्था होती अशातलं नाही. त्या शिक्षणातही शिकून आमच्या गावाने एक क्लास 1 दिलेला आहे, एक क्लास 2 दिलेला आहे, 1-2 सैनिक झालेले आहेत, एक तलाठी झाले त्या शिक्षणातनं. अरे वा. परंतु यांना काही वेगळं पाहिजे होतं आपल्याकडनं अपेक्षा, त्याच्यामुळे मला तिकडे घेऊन गेले. बस
मग तुमचं सगळं शिक्षण हे शिरपूर नाही, पहिली दुसरी गावात केली. अच्छा. आणि तिसरी पासून आजोबा मला शिरपूर तालुक्यात तासपुरीला घेऊन गेले. अरे वा, खूपच छान. वेगळी स्टोरी आहे. पण मग शिक्षण हे करत असताना तुम्ही तुमच्या आईपासून, म्हणजे एक लहान मुलाला आईचं थोडं जास्त एक वेळ असतं किंवा ओढ असते असं आपण म्हणू शकतो. तर मग तुमच्या असं शिक्षण करत असताना काही अडचणी आल्यात का? किंवा मग ते भावनिक असतील किंवा आर्थिक असेल किंवा अजून काही असेल, तसं काही? अडचणी जर म्हटल्या मॅडम तशा भरपूर आहेत. पण अडचणी जर सांगितल्या मी की मला शिक्षण करताना भरपूर अडचणी आल्या, तर त्यात माझे आईवडील कमी पडले असं जगापुणे दिसेल. त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे त्या परिस्थितीला मानून मला काही कमी पडू दिलं नाही. परंतु एक वडिलांचे कष्ट आणि विशेष म्हणजे आईला आम्ही शिक्षण करत असताना भाऊ बहिणी, आईला हृदयाजवळ वाल येतो आपला, ती झडप खराब झाली. अच्छा. हां, त्याच्यात बरेच घरात आर्थिक अडचणी आणि शेती आमच्याकडे कमी होती. 2 एकर एवढीच शेती होती. मग त्यांच्याकडनं आपल्याला काहीतरी करायचं आहे या उद्देशानं आपण स्पर्धा परीक्षेत भाग घ्यायचो, काहीतरी पाहायचं आहे, मग कुठेतरी सहलीला जायचो, याला पैसा लागायचा. तसे माझे आजोबा पोलीस असल्याकारणानं मला पुरवायचे. पण मी ज्या गावात शिक्षण करत होतो त्या गावाचे जे पोरं होती माझ्याबरोबर समवयाची, ती पोरं पण अशी होती की काहीतरी करून काहीतरी करायचं आपण. त्या गावात एकूण 6 क्लास 1 आहे मॅडम. हो, आणि काहीतरी 32 क्लास 2 आहे आणि सैनिकांमध्ये काहीतरी 17 आहे. खूप गाव माझ्या गावापेक्षा लहान आहे, पण शहराच्या जवळ आणि आधुनिक करण्याचे एकदम पहिलेच गेलं असल्यामुळे त्यांची प्रगती झाली. मग आम्ही जे काही थोडंफार पैसे यायचे असं वीटभट्टीवर कामाला जाणं, जर त्यांनी ऐकलं मला, माझ्या त्या तासपुरीच्या गावाच्या मित्रांनी म्हणा किंवा तिथल्या माझ्या आजोबांनी म्हणा, जे आजोबा आता राहिलेत, ते समजतील की हे सत्य आहे. वीटभट्टीवर सकाळी जायचं, म्हणजे थोडं थोडं 10-5 रुपये काढायचे. रविवारी जायचं बायांबरोबर पण कामाला चाललं जायचं. शाळा करत असताना तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि घरी माहिती होतं? हो, माहिती होतं. तसं माझ्या वडिलांचा विरोध असायचा या गोष्टीला, आणि आज जे प्रॉपर मामा होते, आजोबा होते, त्यांचा पण विरोध असायचा. बरोबरीचे जायचे म्हणून. एक कसं राहतं माहिती का, थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे, तेव्हा पैसा महत्वाचा नव्हता, कष्ट करिअर असं महत्वाचं नव्हतं. एक मित्रांबरोबर टाइम पण जात होता माझा आणि आपण काहीतरी करतो याचा आनंदही भेटत होता. अरे वा, मस्त. पण तुम्ही आता एक थोडा वेळ आधी एक असं उल्लेख केला, तर मला त्यावर म्हणजे आई वडिलांच्या काही गोष्टी बाहेर पडतील किंवा दिसून येतील, त्यावर मी असं म्हणेन की खरोखर खूप मोठं मन लागतं की आपला पोटचा गोळा आपल्यापासून लांब करणं. त्यांचं ध्येय त्या काळी त्यावेळी आईचं असेल, वडिलांचं असेल किंवा तुमच्या कुटुंबाचं असेल, की एक शिक्षणाला महत्त्व देऊन आणि तुम्हाला त्यांच्यापासून तुम्हाला लांब करून, ते अर्थात जवळच्या म्हणजे लोकांकडेच, तुम्ही मामा मामीकडेच होतात, आजोबांकडेच होतात, पण तरीही एक जे आपण म्हणतो की आजकालची युवा पिढी आमच्यासारखी, मी म्हणेन की लवकर मुलांना खूप पॅम्पर करतं आणि साधे नातेवाईकांकडे पण लवकर असं सहजासहजी एक दिवसासाठी जाऊ देत नाही. पण खरंच मानावं लागेल की ही विचारसरणा आणि ही त्यांची दिव्य दृष्टी, आणि त्यामुळेच तुम्ही आज इथे आहात आणि तुम्ही एवढं छान तुमचं जे काही ध्येय होतं ते तुम्ही गाठलेलं आहे. तर त्यामुळे तुमच्या आईवडिलांसाठी तर एकदा खरंच माझ्याकडून काय झालं पाहिजे. कृषी सेवा केंद्र जे याबद्दल ना मला थोडीशी माहिती आहे, तर मला तुमच्याकडून सविस्तर ऐकायला आवडेल की नक्की हे काय आहे, किंवा प्रेक्षकांनाही ऐकायला आवडेल की यात नक्की काय काय होतं किंवा काय काय असतं. माझ्या माहितीप्रमाणे मॅडम, कृषी सेवा म्हटलं त्याला हेडिंग शासनाने असं दिलेलं आहे की एक सेवा आहे बुवा. माझा जो मागचा कालखंड होता की मला नोकरी पाहिजे किंवा असं पाहिजे, त्यात मी देशसेवा पहिली निवडली. तेवढी मनात भीती खूप असायची, बोलणं सोपं राहतं पण भीती खूप असायची. मी फर्स्ट आर्मीची भरती केली 2009ला औरंगाबाद BROला. मला बसमध्ये एकटा जायला सुद्धा भीती वाटत होती. म्हणजे मग भीती वाटत असताना मी सेवा कशी करेन ही खूप गोष्ट हे होती. पण लक राहतो माणसाचा, त्याच्यात मी ग्राउंड वगैरे सर्व कव्हर केलं होतं. पण असे बरेच प्रयत्न झाले की मी त्यात कमी पडू लागलो कुठंतरी, की आपल्यात काही गट नसतील किंवा याच्यापेक्षा काहीतरी बेटर होणार असेल, त्याच्यामुळे आपण थांबत गेलो. अशा बऱ्याच नोकरीच्या संध्या आल्या की त्यात मी न सांगितलेलं बरं की त्या मी इतरांचं काहीतरी त्याच्यात भलं केलं. त्याच्यात मग आपल्याला करायचं आहे, काहीतरी करायचं आहे. लहानपणापासून अशी सवय होती. मामांचं आमचं एक असं हे राहतं, पडलेली जागा म्हणतात, गुरं वगैरे बांधतात खेडेगावात.
मग तिथं एक हिम्मत म्हणून मामाचा पोरगा होता, त्यांच्या जागेला लागूनच जागा होती ती हिम्मत अच्छा. सनेर म्हणून. तिथं मला असं लहानपणापासून आवड होती की इकडनं वडिलांकडे आपण जर अक्षय तृतीयाला आलो, दीपावलीला आलो, मग इकडनं कांद्याची बिया, गिलक्याच्या बिया घेऊन जाणं, तिथं लावणं, ते रुजवणं, काहीतरी करणं, असं प्रत्येक गोष्टीत आवड असल्या कारणाने ते करायचो. जेव्हा माझे मामाचे गावाचे लोक हे ऐकतील तेव्हा त्यांना लक्षात येईल की खरंच जे तेव्हा केलं ते आज करतोय बरोबर. प्रॉपर, त्यांना असं वाटेल. मग मी नोकरीचा पण प्रयत्न केला. प्रायव्हेट सेक्टरमध्ये मी 5 वर्षही काढली मॅडम. तुमचं शिक्षण नक्की काय, म्हणजे तुम्ही कुठल्या क्षेत्रात शिक्षण घेतलं? मी BA केलंय, आर्ट्स लाईनमधून BA केलेलं आहे. अच्छा. आणि तिथून मग ह्या व्यवसायाकडे, म्हणजे हा विचार कृषी सेवा केंद्र चालू करण्याचा हा विचार, असं म्हणजे कुठली अशी काही आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर अशी काही घटना घडली का, की हा विचार मुळात आला कुठून? थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे माझं शिक्षण राज्यशास्त्रातनं झालेलं आहे. अच्छा. एक राजकारण, फक्त सफेद पोस्ट आणि एक कृषी सेवा, म्हणजे मातीनं भरलेला पूर्ण माझा शेतकरी बाप. यात खूप मोठं साम्य आहे मॅडम. परंतु काहीतरी नोव्हेंबर महिन्यात आमच्या 2 नंबर मावशीचे जे मिस्टर होते त्यांना काहीतरी संकट आलं आणि त्यांनी सुसाईड केलं. तेव्हा त्या वर्षी पण, या वर्षी जसा पाऊस आहे आमच्याकडे तसाच त्या वर्षी पण खूप पाऊस होता. आणि वडिलांनी माझं लग्न व्हावं म्हणून लोन काढून घर बांधलेलं, त्यात त्याचे हप्ते, सावकारी कर्ज वेगळं, यात आम्हाला खूप लॉस आला. त्या वर्षी 3 एकर कांदा लावलेला होता आम्ही, दुसऱ्याचं शेत जे करायचो त्याच्यात, आणि घरचं थोडंच शेती होती. तर त्याच्यात आमचं खूप लॉस झाला. मग आता म्हणताना जिथं संपतो तिथून कुठून तरी चालू होतं. एक मित्र होता माझा, मी तिथं प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम केलं होतं, संतोष बाजीराव वायाळ. तो तिथं DEDला होता. माझ्यापेक्षा वयाने लहान. अच्छा. वयाने लहान. आणि माझं पूर्ण आयुष्य जरी मी आतापर्यंतचं पाहिलं, पुढे किती बाकी ते नाही सांगू शकत आपण, पण त्यात असं सांगतो मी तुम्हाला की मी वयानं मोठे मित्र माझे जास्त करून ज्यांच्यात विचार जुळतात ते, आणि वयानं लहान असेच मित्र मला आवडतात. अच्छा. तुम्हाला तुमच्या वयाचे आहेत तसेही मित्र सुखदुःखातले आहेत, पण जास्त करून आपण जी कंपनी तयार करतो ना ती लहान किंवा मोठे. अच्छा. तुम्हाला त्यांच्या सोबत राहिला, तुम्हाला त्याच वयातला पोरगा होता आणि तो DEDला होता. माझ्यापेक्षा काहीतरी 3-4 वर्षांनी लहान होता तो पोरगा. बस त्याचा रूम माझा रूम जवळ असायचा, त्याच्या ओळखी वगैरे झाल्या, त्याने DED केली. मग त्याला मी त्या दिवशी फोन केला. फोन आला त्याचा स्टेटस पाहून, की मावसांचं स्टेटस पाहून, काहीतरी 10-12 दिवस फॅमिली मेंबर गेल्याने माणूस शोक व्यक्त करतोच. 2021ची गोष्ट आहे ती. तर ते म्हणे कसं काय झालं, फॅमिलीशी निगडीत झालेला होता तो चांगला, किंवा हाय अजूनही. तर म्हणे कसं झालं, म्हटलं असं झालं. आणि म्हणे मग काका काय म्हणता, म्हणजे माझ्या वडिलांबद्दल विचारपूस केली. म्हटलं काका काय लॉस झालेला यावर्षी, परत पुन्हा उभं राहावं लागेल. तो म्हणे येडा काहीतरी व्यवसाय कर, याच्यात काय करतो. तिकडे 5 वर्ष घातली. तिकडनंही प्रायव्हेट सेक्टरवाल्यांनी आम्हाला पहिले असं सांगितलं होतं, झालं काम तर करू, कारण शासनाचे GR कधी काय येतात, ज्याने लावलं तोही त्यात काही दोषी म्हटला जाणार नाही. मग असा व्यवसाय कर. त्याला म्हटलं माझ्याकडे तर भांडवल नाही. आमचं तेवढं बोलणं कट झालं. त्याला काय आपल्याबद्दल फिलिंग असतील काय नसतील, तर त्याने मला सांगितलं तो अग्निशामक दलात मुंबई महानगरपालिकेला आहे आता कार्यरत. अच्छा. तो पोरगा, त्याला आमचं बसणं उठणं सारखं असल्यामुळे, किंवा नेहमी तिथं दोंडायच्याला आम्ही 2-3 वर्ष सोबत होतो आम्ही. एक रक्ताची नसली तरी ऋणानुबंध घातली जातात. बरोबर. अशातला अशीच नाती पुढे खूप कामाला येतात. अजूनही आम्ही कॉन्टॅक्टमध्येच आहोत. त्याने सांगितलं आम्हाला की मी काहीतरी मदत करतो. त्याच दिवशी मला 4-4:30ला संध्याकाळी त्यांचा फोन आला की मी मदत करतो काहीतरी, आणि कृषी सेवा केंद्र टाक. अरे म्हटलं टाकणं एवढं सोपं नाही, किराणा दुकान नाही, त्याला काहीतरी लायसन लागतं, प्रोसिजर मार्फत मला जावं लागेल आणि त्याला भांडवल लागेल. तो म्हणे मी भांडवल पुरवतो. आणि नुसतं जेव्हा व्यवसाय चालू करणं आम्ही पक्क केलं की मला आता चालू करायचं आहे, मग त्याच्यासाठी बाजारपेठेचं गाव पाहिजे, मग तिथं जागा पाहिजे. बऱ्याच ठिकाणी मी चौकशा केल्या की मला जागा भेटली पाहिजे, पण बऱ्याच ठिकाणी मला नकारात्मक भावना आल्या. एक माझा थोडंसं 2 महिन्यापूर्वी ओळख झालेला मित्र होता योगेश हिरालाल शेलार म्हणून, त्याला एक शब्द टाकला. रात्री 8 वाजेला गेलो, त्याने लगेच होकार दिला. त्या जागेवर आम्ही व्यवसाय चालू केला. काही भाडे करार जो व्यवहारात होता तो व्यवहार आम्ही पूर्ण केला. त्याने तिथं जागा दिली. ती जागा तेव्हा खूप लास्ट होती. आज ती जागा खूप टॉपवर येऊन गेलेली की मी तिथं व्यवसाय एकदम उत्कृष्ट प्रकारे करू शकतो. म्हणून त्या मित्रासोबत या मित्रालाही तेवढंच लाईक देतो मी की तो माझ्या व्यवसायात त्याने मला सक्सेस केलेला आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा असा व्यक्ती असतो, मग तो कदाचित आपल्या कुटुंबातील असेल किंवा आपल्या मित्रपरिवारातील असेल, जी व्यक्ती आपल्याला पुढे जाण्यासाठी एक प्रोत्साहन देते, ज्याला आपण म्हणतो की देव, जे आपण एक नॉर्मल भाषेत सांगायचं म्हटलं तर एक एंजल पाठवत असतो. तर तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती आहे, तर मी सांगेन की नक्कीच त्यांना सांभाळून ठेवा, की त्यावेळेस काही मागचा पुढचा विचार न करता तुम्हाला फक्त तुमची इच्छा किंवा तुमची आयडिया आणि तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी एका पायावर, म्हणजे साधे आजकाल कोणी 5 रुपये पण देत नाही. म्हणजे ती आयडिया मॅडम, ती आयडिया माझी पण नव्हती, त्याचीच होती. बरं, आयडिया त्याची होती. मग त्याला म्हटलं कृषी सेवा केंद्र चालवणं म्हणजे कुरकुरे तोडून देणं, बिस्किट काढून देणं अशातलं काही राहत नाही. बरेच प्रोडक्ट आहेत, बरेच मॉलिक्यूल आहेत, किंवा बरेच आजार असे की ती मला अजून समजत नाही. आम्ही काहीतरी नॉलेज पण त्यांनीच दिलं ह्याच्या. नाही, त्यांनी काय दिलं नाही नॉलेज. ते म्हणजे असं शक्य काहीच नाही, अशक्य काहीच नाही जगातलं की ते माणूस करू शकत नाही. लिहिणारा अशक्य शब्द जेव्हा डिक्शनरीत आला, तो पण माणसानंच लिहिलेला आहे आणि शक्य शब्दही माणसानं लिहिला आहे. ते वाक्य अजूनही माझ्याकडे अधोरेखित आहे. ती नोट काढली जाते, आमची मित्रांची वही राहते, त्याच्यात आम्ही तो शब्द नोट केलेला आहे आणि दोघांच्या सह्या आहे आमच्या तिथं. की अशक्य असं काहीच नाही. त्याच्याकडे त्याच्या नोटला लिहिलेलं आहे, माझ्या नोटला पण आम्ही लिहून ठेवलेलं आहे. ठीक आहे म्हटलं, मग अभ्यास करायचा का? म्हणजे कुठल्या तरी दुकानदारांना भेटी दे. त्याला म्हटलं ज्याला प्रतिस्पर्धी मला बनायचं आहे, बरोबर, तो या गोष्टी फॉर करेल, मला सांगेल कशावरनं. मग मी यूट्यूब हा मार्ग निवडला. त्यात माझ्या वडिलांचा खूप मोठा एक्सपिरियन्स होता. म्हणजे तंत्रज्ञानाशी नसेल, पण शेती कशी करायची याच्याशी होता. त्या आधारावर यूट्यूब पाहायचं, त्यानुसार हे करायचं ते करायचं. लायसनं टाकली, मग पाहुण्यांच्या नावानं लायसनं केली. मी रिस्पॉन्सिबल पर्सन बनलो त्याला. मग मी ॲडमिशन केलं आणि मग राज्यशास्त्राच्या पदवीपासून मी ॲग्रिकल्चर डिप्लोमाकडे वळलो. ते मी शिक्षण पूर्ण केलं. तोपर्यंत पाहुण्यांच्या नावाचं लायसन आणि रिस्पॉन्सिबल म्हणजे थोडक्यात प्रोप्रायटर मी राहिलो. अशा पद्धतीनं मी कृषी सेवाला 5 जानेवारी 2021ला सुरुवात केली आणि त्याने मला भांडवल उभा केला चांगल्यापैकी. अच्छा, तो मित्र आजही मग तुम्हाला तशीच मदत नक्कीच करतच असेल अर्थात. मदत वगैरे चांगली करतो. तुम्ही आता बोलता एक सांगितलं की वडील शेती करायचे आणि त्यांच्याकडे 2 एकर शेती होती, तर मग तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की मग अजून त्यातच पैसा गुंतवून किंवा अजून जास्त मोठ्या प्रमाणात शेती घ्यावी किंवा मग 2 एकरचे 5 एकर करावे, तर असं कधी मनात विचार आला होता का? तुम्हाला व्यवसायाकडेच म्हणजे तुमचं ठरलं होतं? नाही, असं काही ठरलं नव्हतं माझं. अच्छा, असं कधीच ठरलं नाही. आणि राहिला विषय शेती वाढवण्याचा, माझ्या मनात तो येईल तोपर्यंत मी लहान होतो आणि जेव्हा मी मोठा झालो तेव्हा तसा काही प्रसंग राहिला नाही. त्यात असं झालं की जी 2 एकर होती ती सांभाळून ठेवणं आजच्या काळात खूप गरजेचं होतं. आम्ही जर शेती करत राहिलो तर आमच्याकडनं 2 एकर अशा नैसर्गिक आपत्तींना समोर जाऊन पिकलं नसलं, मुलांचं शिक्षण, आजारपण, बाजार, लागणारा भांडवल, माझ्याकडे गिऱ्हाईक येताना त्यांच्या वेदना आपल्याला थेट समजतात, कारण आपण त्या परिस्थितीतनं गेलेलो आहे. बरोबर, हे लक्षात येतं. आणि अशी 2 एकर शेती मला तर नाही वाटत मी वडिलांच्या जागेवर जर राहिलो असतो मी सांभाळली शेतीला, कधीच माझ्याकडनं तिचं 9-13, 12-13 असं काहीतरी माझ्या हातून झालं असतं. त्याच्यामुळे तो माझ्यात अजून तसं काही मी तसं वडिलांना सजग पण केलं नाही. परंतु वडिलांची जिद्द जशी होती मॅडम, सिंहाचं काळीज होतं माझ्या वडिलांकडे. वडील नाव जरी काढलं ना तरी माणसाला काय बोलावं. लोकांना प्रत्येकाला वडील आहे, पण माझे वडील खूप वेगळे होते. रात्र दिवस पाठ, काय करायचं नाही करायचं, खूप बेकार काम करायचे ते. त्यांनी मोटर काढण्याचा एक व्यवसाय पण चालू केला होता. थोडक्यात मी त्या व्यवसायाच्या विरोधात होतो. तेव्हा मी मोटर काढण्याचं थोडंसं म्हणजे बोरिंग राहते आपली पाण्याची, शेतात बोर केले जातात, ते मोटर काढण्याचा एक व्यवसाय होता, तो चालू केला होता. मी त्याच्या विरोधात होतो वडिलांच्या. आता थोडक्यात पस्तावा आहे मला की मी तेव्हा विरोध नको करायला पाहिजे होता. तो असं होतं की मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचो, डोक्यात फॅड होतं की मी सुटाबुटात पाहिजे, मातीत नको पाहिजे. आणि हे वडील तिकडे चालले जायचे, मला शेतीची कामं करायला लागायची. माझ्यात गट नसताना मी मोठी मोठी स्वप्न तेव्हा पाहत होतो. माझं तिकडे डिस्टर्ब व्हायचं म्हणून मी विरोध करत होतो. तेही काम माझे वडील रात्री करायचे, दिवसा शेतीचं काम करायचे. हो, खूप कष्ट केलेलं आहे त्यांनी. त्याच्यामुळे जमीन मी वाढवेन, मी टिकवेन का हे महत्त्वाचं आहे. हा, मुळात प्रश्न इथून होता. वडिलांविषयी सांगताना आता तुमच्या डोळ्यात अश्रू आले, पण त्यांच्याबद्दल त्यांच्यासोबतचा एखादा अविस्मरणीय क्षण तुम्ही सांगाल का? म्हणजे आम्हाला तरी ऐकायला नक्कीच आवडेल की असा कुठला एखादा मजेशीर किस्सा पण चालेल किंवा अशी कुठली तरी एखादी गोष्ट किंवा अशी घटना जी तुम्हाला आमच्या सगळ्यांसोबत शेअर करायला आवडेल.
मजेशीर जे किस्से मॅडम ते शेअर करायला किंवा आम्ही एकमेकांसोबत राहायला ही वेळ आताची होती. अच्छा. आणि जे किस्से घडलेले आहेत प्रेरणादायी ते घडून चुकलेले आहेत आमच्यासोबत. थोडक्यात एक शॉर्टकट सांगतो. असा एक प्रसंग होता फॅमिलीवर की लोकांचं सर्व काही करूनही लोक आमच्या सोबतीला नव्हते. एक वेळ अशी होती, मी एकटा, मला भाऊ नाही. थोडंसं खतखत होत होती मला. मग वडिलांना शेतात विचार असं चर्चा की त्यानं असं केलं, त्यानं तसं केलं. तर वडील बोलले, म्हणजे माझे वडील शिक्षित नव्हते पण आध्यात्मिक होते. अध्यात्माला पण त्यांना वेळ देत नव्हता. आमचं संगोपनासाठी त्यांना पैसा गोळा करावा लागत होता. बरोबर. त्याच्यामुळे त्यांना अध्यात्माला एवढा वेळ देता येत नव्हता. परंतु त्यांचा तो शब्द माझा अजूनही माझ्या डोक्यात आहे. जन्माला आलो एकटा, जायचं एकट्याला. बरं का, बरोबर. हे प्रेरणादायी वस्तू. कुणाचाच खेद करायचा नाही. तुझ्यासोबत एकच वस्तू आणलेली आहे आणि तीच तुझ्यासोबत जाणार आहे. पण जेव्हा जाणार ती तिच्यात तेव्हा तुला दिसणार नाही. मग मी विचारलं असं काय? तेव्हा अजून एक गावातले अध्यात्मवाले होते तिथं. त्यांनी तो उदाहरण दिलं होतं त्या वडिलांसोबत, म्हणजे समजूत काढण्यासाठी. सावली आला, सावली घेऊन आडवा गेला, तुला सावली दिसली नाही, त्याच्यामुळे कुणाचा खेद नको करू आणि चालत राहा. मी सुद्धा नव्याने आज काहीतरी वेगळंच शिकली आहे. कारण माझ्या डोक्यात पण असंच प्रश्न की नक्की काय काय घेऊन आलो आणि काय घेऊन नाही जाणार आहे. तर मला पण कळलं नाही. माझ्या डोक्यात तर पहिले ते आजपर्यंत फक्त मीही जेव्हा वडील माझ्यासोबत होते ना, तोपर्यंत मला असंच वाटत होतं की माझा वडील नुसता कामच करतो, त्याचा नुसता स्वभाव आहे, हा कधी कोणाचं मन जाणून घेत नाही. पण जेव्हा माझ्यावर एक वडील म्हणून जबाबदारी पडली, तेव्हा वडिलांनी सर्व व्यवस्थित करून दिलं आहे. तिला जबाबदारी म्हणता येणार नाही, पण तरी पण अडचणी येत राहतात. तेव्हा समजला की बाप काय आणि तो का असा वागत होता. बरोबर आहे. आई आणि बाप आपण त्यांच्या आपण म्हणतो ना की आपण त्यांच्यासारखं जेव्हा होतो किंवा आपण आई होतो किंवा बाप होतो, तेव्हाच आपल्याला कळतं की एक त्यांचा तो राग, रुसवा, त्यांची ती शिक्षा किंवा त्यांचं जो कठोर स्वभाव किंवा जे काही गोष्टी की त्यांनी जे काही केलेलं असतं मुलांसाठी, तर नक्कीच ती वेळेवेळेची गोष्ट असते असं आपण म्हणायला हरकत नाही. मधल्या काळात कोरोना या रोगाने अख्खं जगच त्रस्त झालं होतं. म्हणजे बऱ्याच जणांचं भारी नुकसान झालं. मग त्याच्यात कोणाचं व्यावसायिक नुकसान असेल तर कोणाचं शैक्षणिक नुकसान असेल. तर या कोरोनाच्या ज्या काही व्हायरस किंवा जे काही झालं होतं, थैमान मांडला गेला होता, तर याचा तुमच्या परिवारावर, तुमच्या कुटुंबावर काही वेगळा काही परिणाम झाला का या गोष्टीचा? अगोदरच माझ्या बोलण्यात व्यक्त झालं थोडं. अनेकांचे म्हणण्यापेक्षा मी पहिले उद्ध्वस्त झालो. वडिलांच्या हिमतीने मी एवढा कृषी सेवा केंद्र उभा केला. मला शेवटचा दिला गेलेला चान्स होता तो वडिलांचा. आई माझी विरोधात होती या गोष्टीला. आई हा व्हिडिओ ऐकेन पण विरोधात होती माझी आई. 5 जानेवारीला उद्घाटन व्यवसायाचं, तर 4 जानेवारीपर्यंत मला 3 जानेवारीपर्यंत आईमुळे शेतात काम करावं लागलं. अच्छा. पण तिचं कठोरपणाच्या वागण्यामागे काहीतरी वेगळं असेल. कारण मी भरपूर असे प्रयत्न केले होते की ते प्रयत्न सीमाच पायरी चढत जा पायऱ्या संपून गेल्या होत्या. तर वडील म्हणे दे त्याला चान्स, एक वेळेस करू दे त्याच्या पद्धतीनं. हे करत असताना व्यवसायाचे अपडेट चांगली झाली. आणि ज्या ठिकाणी मी व्यवसाय चालू केला मॅडम, या क्षेत्रातलं मला नॉलेज नव्हतं, पण मी सांगतो कृषी सेवा केंद्र मी लांबकणी माझ्या गावापासून 5 किलोमीटर अंतरावर तिथं चालू केलं. तिथं अनेक कृषी सेवा केंद्र होती, पण माझ्याकडे गरीब घराच्या असल्यामुळे माझ्याकडे कोणी प्रतिस्पर्धी म्हणून पाहिलं नाही. अच्छा. हां, मला नेहमी मार्गदर्शन परत त्यांनी मार्गदर्शन केलं असेल. आणि काही मार्केटबद्दल सांगायचं असेल, प्रोडक्टबद्दल सांगायचं असतील, एखाद गिरायकाबद्दल सांगायचं असेल किंवा काही GST काढा, अकाउंट ओपन करा, याबद्दल काही सांगायचं असेल तर त्यांनीच मला मार्गदर्शन केलं तिथलं. आजही माझ्याकडे प्रतिस्पर्धी म्हणून तिथलं कोणी पाहिलं नाही. ते करत असताना सर्व 15 मार्चला माझी मिसेस कोरोना पॉझिटिव्ह झाली. अच्छा. हां, थोडी पायाखालची जमीन सरकल्यासारखीच वाटली होती, पण तिची हिंमत खूप मोठी होती. आम्ही साखरी घरात सर्वच जण कोरोना बाधित झाले होते का त्या काळात? असं काही नाही, 3 जण झालो होतो आम्ही. अच्छा. एक पहिली मिसेस होती, तिला साखरीला चेकिंगला नेलं तेव्हा ती पॉझिटिव्ह निघाली होती. आम्हाला 2 बाळ, माझं एक बाळ 1 वर्षाचं होतं तेव्हा. आणि पण तेव्हा पण माझे वडील माझ्या मागे एक ढाल, एक भाऊ, एक आजोबा, एक वडील, म्हणजे एक मित्र, अशा पद्धतीचं वागणूक. फोनवर जेव्हा वडिलांना सांगितलं, आईकडे मोबाईल नव्हता, वडील आबा म्हटलं, हे आबा म्हणायचो मी माझ्या वडिलांना,
तर आबा म्हटलं मोहिनी, तर नाव तिचं मोहिनी आहे. हं. मोहिनी पॉझिटिव्ह निघाली. एक काम कर म्हणे, आमच्या भाषेत आईराणीत, एक काम कर तू, काहीच टेन्शन नको लिहू म्हणे. म्हटलं मग ॲडमिट करून देऊ का, ॲडमिट कर देऊ का, नाही म्हणे ॲडमिट पण नको करू, ॲडमिट डायरेक्ट साखरीला करा म्हणे. म्हटलं मग मुलं, तू काही चिंता करायची नाही, मी पोरांना सांभाळून घेईल म्हणे, एवढ्या हिमतीनं. पण तिनं एक हिंमत दिली, मी इथं चांगली होणार नाही, मला जोपर्यंत परिवार समोर दिसणार नाही. तिला घरी आणलं, पुढच्या हॉलमध्ये ठेवलं, 8-10 दिवस गेले. वडिलांनी एखाद्या मुलीप्रमाणे तिची सेवा केली. मी तर माझ्या व्यवसायात जात होतो, मी तिच्या निकट नव्हतो, पण सर्व वडिलांनी आणि आईने खूप मोठ्या माझ्या सर्व दोघी पोरांना सांभाळलं आणि हा कठीण प्रसंगातनं माझ्या मिसेसला सावरलं. खूप खेद वाटतो मॅडम. ज्या परिस्थितीला मिसेसला वडिलांनी वाचवलं, त्या परिस्थितीत 24 एप्रिलच्या दिवशी माझे वडील पॉझिटिव्ह झाले. अच्छा. मला तसंच वाटत होतं की तो एक प्रसंग आपल्या हातातनं गेला तर आपण हँडल करू शकतो असं आपल्याला वाटतं. पण 24 एप्रिलला मी वडिलांना ॲडमिट केलं, तर त्यांची तब्येत ही रिकवरच होत नव्हती. प्रायव्हेटला केलं. कदाचित तर मी असंच म्हणू शकतो की मी माझ्या वडिलांसाठी कमी पडलो असेल. बऱ्याच माझ्या नातेवाईकांनी सांगितलं की वडिलांजवळ थांबू नको, कारण घरच पूर्ण हे झालं होतं. बरोबर. 2 मेच्या दिवशी 31 त्या वेळेला आमच्या बहिणीकडचं सुद्धा जेवण वडिलांनी खाल्लं नाही, कारण ते प्युअर व्हेजिटेरियन होते, म्हणजे त्यांना मांस मच्छी चालत नव्हतं. असं सांगायचे त्यावेळेस की अंडी वगैरे खा म्हणजे तुम्ही चांगले होणार. बरोबर आहे. हां. मग बहिणीचे सासरे बोलले की आबा खा, लवकर चांगले होणार तुम्ही. या भीतीने वडिलांनी तिचा घरचा डबाचा त्याग केला. पण यावेळी नाही खाल्ला. यावेळेतही परिस्थितीत माझ्या वडिलांचा समाज आणि नातेवाईक सोडून एका माणसावर विश्वास होता, म्हणजे त्यांच्या वडिलाच्या मानाचे होते, नरेंद्र सिंग गिरासे म्हणून. अच्छा. आजही माझ्या मोबाईलला बिग सपोर्ट म्हणून मी त्यांचं नाव सेव्ह करतो. हे कोण म्हणजे त्यांचे? नाही, त्यांचं शेत, आमच्याकडे 2 एकर शेती होती. त्या दादांचं शेत माझ्या वडिलांनी कमसे कम जशी आमची वाटणी झाली तेव्हापासून तर वारले तोपर्यंत त्यांचं शेत निम्मी वाट्याने केलं होतं. म्हणजे मुलासारखं त्यांची वागणूक होती. एकच फोन कर, ते मला डबा आणून देतील म्हणे. आणि अशा कठीण प्रसंगामध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला डबा पुरवला, जवळ बसून मुलासारखं त्यांनी खाऊ घातलं. त्या दादांच्या 31 तारखेला मी त्यांना बोलवलं सकाळी पहाटे 5-6 वाजेला की दादा मला घरी न्यायचं आहे, वडिलांना शक्य होत नाही. डॉक्टरांनी हातवरती केले आणि इथं जर काही झालं त्यांचं तर ते एक्सपायर होते आणि त्यांना अग्निडाग दिला जाईल. आमच्यात ते मातीला समर्पण केलं जातं. आम्ही घरी नेलं 1 मेच्या दिवशी. 2 मेला 12:15 माझे वडील आमच्यात नाही राहिले. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की सुखाचे दिवस माझ्या वडिलांचे आता होते, पण फक्त दुःखच पाहिलं आहे मी वडिलांचं. वडिलांनी माझं सुख पाहिलंच नाही. असं नाही म्हणता येणार. ते आत्ताही कुठे ना कुठेतरी आहेत आणि तुम्हाला बघताय, आत्ताही तुम्हाला बघतायत आणि तुमची प्रगती बघतायत आणि कुठेतरी त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेच. कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तो येतच राहणार आहे. त्यामुळे स्वरूपात नाही, त्यांनी जाण्याच्या अगोदर मला माणसं खूप चांगली दिली, माझं गाव खूप चांगलं. एवढ्या करोनाच्या परिस्थितीमध्ये मॅडम पुत्रांना सुद्धा लोकांनी मार्क्स लावलं होतं, पण माझ्या वडिलांच्या हो, माझ्या वडील सगळ्या म्हणजे असं होती परिस्थिती शहरातली, पण माझ्या गावातल्या लोकांनी अशा परिस्थिती माझ्या वडिलांची प्रेतयात्रा एकदम जोरात काढली, माझ्या सुखा दुःखात राहिली. त्याच्यामुळे ही माणसं जोडलेली वडिलांची मला कामाला आली. म्हणून मी माझी प्रगती माझी न म्हणता माझ्या आईवडिलांची म्हणतो. हो नक्कीच. हा तुमचा मोठेपणा झाला, पण आहे कष्टही तुमचे आहे, आशीर्वाद थोरा मोठ्यांचा तुमच्या वडिलांचा तर आहेच. मला एक सांगाल की तुमच्या पिढीमध्ये किंवा तुमच्या कुटुंबामध्ये याआधी कोणी व्यवसाय केलेला आहे का? कुठलाही व्यवसाय का तुम्हीच पहिले आहात की जे व्यवसाय क्षेत्रात आलेला आहात? माझ्या माहितीनुसार तसं काही कोणी नाही आमच्या परिवारात. आणि तुम्हीच पहिली व्यक्ती? नाही, असंही नाही म्हणू शकत मी. आता माझं काहीतरी ऐकण्यात कमी असेल, पण आतापर्यंतच्या अपडेटनुसार तर मी असंच म्हणेन की मी पहिला व्यावसायिक माझ्या कुटुंबातला आहे आणि तो मी व्यवसाय सुरू केलेला आहे. की आता बरेच आजकालची जी तरुणाई आहे तर ती शेती विकून शहराकडे वळतीये. आहे ती काही जमीन विकून शेती करायला ते तयार नाही आहे. तर यावर मग तुम्ही काय म्हणाल? मग याच्यात नक्की दोष कोणाचा, किंवा असं केलं पाहिजे का, किंवा जी शेती आहे त्याच्यात
अजून वेगळ्या आधुनिक तंत्राने किंवा अजून एक वेगळ्या पद्धतीने ते शेती करू शकतात का, जी आजकालची जी तरुणाई आहे? कारण बरेच जण शहराकडे जात आहे आणि त्यांचा वेगळा व्यवसाय कसा विषय आहे तो, शेती करा हे सांगणं म्हणजे उपदेश होऊन जाईल त्यांना. आणि शेती पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. बरोबर. तिला करणं म्हणजे जशी हिरकणी गडावर चढली उतरली त्याप्रमाणेची कसरत आहे. आपण तसा उपदेश नाही करू शकत, पण मी असं म्हणू शकतो, ज्या शेतीत आपला आजा गेला, पंजा गेला, बाप गेला, ज्या शेतीत आपण मोठे झालो ती शेती विकणं चुकीचं आहे. जसं माझ्या मित्राने माझ्या सॅम बुकमध्ये लिहिलेलं आहे की अशी कुठलीच गोष्ट कठीण नाही, सर्व शक्य आहेत. तसा प्रयत्न करायला काही अडचण नाही. आणि निश्चित जा शहराकडे. शहर नुसतं खेडगावच, गांधीजींच्या म्हणण्याप्रमाणे नुसतं खेडगावच, खेडे की तरफ चलो असं काहीतरी वाक्य आहे त्यांचं. म्हणजे खेडच परिपूर्ण नाही भारतासाठी. त्याच्यासाठी औद्योगिकरण म्हणजे शहर पण तेवढंच महत्त्वाचं आहे. अशा बऱ्याच शाळा आहे की त्या शहरातच चालू शकतात, खेड्यात नाही चालू शकत, कारण त्यांना नेटची सुविधा लागेल, बऱ्याच गोष्टी. तुम्ही जा निश्चित शहराकडे जा, पण आईवडिलांची शेती विकून नका जा. एक लास्ट पद्धत की आता काहीच उरलेलं नाही, आता काही आपल्याकडे पूर्ण काळोख दिसतोय, तेव्हा त्या गोष्टीला हात लावा. बरोबर. आणि ती विका. पण त्याच्यातनं चिमूटभर माती तरी, म्हणजे का गमल्यामध्ये मावेल एवढी माती तरी आपल्या घरात ठेवा की आमची शेती होती, हे सांगू शकतो आपण. खूप सुंदर असं सांगितलं. पण मग आपल्याला या व्यवसायात कधी आर्थिकदृष्ट्या काही प्रॉब्लेम्स किंवा अडचणी येतात का? म्हणजे तुमचा जो व्यवसाय आहे तर ते करत असताना, माझं हो, कृषी सेवा केंद्र हे चालवत असताना किंवा हा व्यवसाय चालवत असताना, एवढं सर्व बोलण्यात मी माझ्या कृषी सेवा केंद्राचं नावच नाही सांगितलं. हो, अरे हो की आपण मी एक जोगेश्वरी कृषी सेवा केंद्र म्हणून चालू केलेलं आहे. आमच्या ते कुलदैवतांचं नाव आहे. अच्छा. कृषी म्हणजे व्यवसाय कुठलाही असो, लहान असो, केळी विकणारा जरी असला तरी त्याला अशाच पद्धतीच्या केळी विकत घ्यावे लागतील की त्या 4 दिवसात विकल्या गेल्या पाहिजे. तिला 5व्या दिवशी ती एक्सपायरमध्ये जाईल किंवा ती काळी पडेल, तिला कोणी घेणार नाही. 22 रुपये डझनची 15 रुपयाला विकणं याला व्यवसाय म्हटला जाणार नाही. त्याचप्रमाणे माझाही व्यवसाय तसाच आहे. आम्ही पण एक्सपायरीवर येतो, एक्सपायरी येते विशिष्ट गोष्टींची, आणि शेतकऱ्याला देत असताना खूप कम्युनिकेशन साधावं लागतं आम्हाला त्यांच्यासोबत प्रत्येक गोष्टीला. आणि राहिल्या अडचणींचा विषय, तर अडचणी खूप आहे. आता एखाद माझ्या फर्टिलायझरचं जर मी घेतला विकत, तर ते या महिन्याला त्याचे भाव जर काही साधारण 1500 असतील, तर पुढच्या महिन्याच्या बिलिंगला ते 1300 पण येऊ शकतात. भाव हा दिवसाला बदलत असतो? बदलू शकतो. किंवा त्याचे 1500 होती, 1500 घेतलेलं आहे ना ती वस्तू, तर ती पुढच्या महिन्यात 1700 पण विकली जाऊ, 1700ला पण मला खरेदी करावी लागेल. अच्छा. पण मग तो आर्थिकदृष्ट्या माझा लॉसही होऊ शकतो. म्हणजे 1500ची मी खरेदी केलेली आहे, माझ्यात तेवढं गट्स पाहिजे, तेवढं कम्युनिकेशन पाहिजे, तेवढे शेतकऱ्यांचे संपर्क पाहिजे पटवून देण्याचे, तर मी 1 महिन्याच्या आत ते विकलं गेलं पाहिजे. म्हणजे ती 1500ची 1300ची येईपर्यंत ती विकली गेली पाहिजे. नाही तर दुसऱ्याकडे जर 1300ची आली तर 1300मध्ये तो विकेल, 1500ला कोणी हात लावणार नाही. त्यात मी माझा बेस खूप खराब करून गेल की मी महाग विकतोय. बरोबर आहे. असं आर्थिक, आणि त्यात पैशाची अडचण येते. आता शेती झाली, तिला घरात पैसा कोणाचा नसतो. आता ज्या लोकांनी उभं केलं आहे त्या लोकांसाठी मदत थोडीफार करावी लागते. त्यांना आपण 2-4 दिवसाची साईटनुसार, तसं तर माझ्या गावाने याच्यापूर्वी उधारीचे व्यवसाय धंदे केले असतील, पण माझ्याकडे पाहून त्यांनी व्याजाचे पैसे खाल्ले. अच्छा. हो, आणि रोखीने घेतलं. मला मोठं करण्यामागे माझ्या गावातील ठराविक काही चांगले शेतकरी आणि परिसरातील काही शेतकरी यांनी रोखीने घेतले. पण कधीतरी कुठेतरी देत असताना जेव्हा रॅक लागतो आमचा खतांचा रेल्वेला, तेव्हा आमच्याकडे पैसे नसतात, मध्ये 2-4 दिवसात देणारे. मग ती अडचण खूप मोठी येते. मग तेव्हा कुठून तरी आपण भांडवल उभा करायचा, कुठून तरी काढायचे, सावकारी काढा कुठेतरी. तो माल शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला उपलब्ध करून द्यावा लागतो. आणि एखाद पेटी आहे पेस्टिसाईडची की ती लक्षच नाही राहिलं तिच्याकडे, ती एक्सपायर झाली. असं होतं का? हो, होतं. तुमच्याकडे स्टॉक आहे, माझ्याकडे स्टॉक आहे तसा की ते एक्सपायर झालेलं आहे, पण ते विकू शकत नाही आपण. तो लॉस झाला आपला. पण मग ते स्टॉककडे लक्ष ठेवायला तुम्ही माणसं, तुमचा स्टाफ नाही ना, आपल्याला स्वतःला. अच्छा. आमचा आत्मा राहतो स्टॉक रजिस्टर म्हणून, त्याच्यात आम्ही मेंटेन करत राहतो. पण आपण कितीही लक्ष ठेवलं, घेणाऱ्याने घेत जावे ना, घेतलं तर ते विकलं जाईल. ते जर लागणारच नसेल तर कसं विकलं जाईल? तोही माझ्या आर्थिक अडचणींचा एक समस्याच झाला त्यात. अशा एकंदरीत तुम्हाला जो शेतकरी येतो, तर कधी कधी शेतकरी काही लोक एवढे म्हणजे त्यांना जास्त
त्याबद्दलची एवढी माहिती नसते किंवा किती प्रमाणात काय रेशोमध्ये कसं वापरलं गेलं पाहिजे शेतीसाठी, तर तुम्हाला ते सगळं त्यांना सगळी माहिती प्रत्येकालाच द्यावी लागते. पेस्टिसाईड जर घेतलं त्यांनी एखादं आता घेतलं कीटकनाशक घेतलं, त्याचं एक कीटकनाशक आहे तुम्हाला माहित नसेल कोराझन म्हणून. ते जर एक फुलांच्या पिकाला दिलं गेलं, वांग्याला, तुरीला, त्याचं जर 4 किंवा 5 एवढ्या अंतरमध्ये ठेवावं लागतं ml मध्ये. अच्छा. जर नजर चुकीने 6-7 झालं तरी पूर्ण फ्लॉवरिंग खाली येऊ शकते. मग ही गोष्ट एवढ्या छोट्या गोष्टीने पण होऊ शकतं. आणि ते शेतकऱ्याला सांगून देणं गरजेचं असतं. त्यांचा जरी एक्सपिरियन्स राहिला तरी आपल्या जबाबदारी आहेत ते सांगणं. त्यात या दिवसाचं दगड पाणी येतं, विहिरींना नवीन पाणी आलेलं राहतं, त्यात पाण्याचा pH येतो, जसं आपण फिल्टर पाणी पितो ना, तो pH उतरून गेलेला असतो. मग एक तर pH बॅलेन्सर म्हणून एक प्रोडक्ट येतं आमच्याकडे, ते द्या. एक तर ती घेण्याची त्यांची तयारी नसेल तर त्यांना निंबू वगैरे म्हणजे आपलं सोडियम आहे त्याच्यात, तो निपडा पाण्यात आणि मग ते पेस्टिसाईड टाका. या गोष्टी त्यांना सांगाव्या लागतात. मग त्या गोष्टी ते करतात प्रत्येक गोष्ट. त्यात कीटकनाशकांमध्ये तणनाशकं भरपूर आहे, पिकांच्या मध्यंतरी तणनाशक राहतात. त्या तणनाशकांचं मग मक्याचं वेगळं येतं, कापसाचं वेगळं येतं, शेंगांचं वेगळं येतं, बाजरीचं वेगळं येतं. त्यात नजर चुकीने जरी कापसाचं मक्याला दिलं गेलं तरी कापूस पूर्ण लॉसला जाईल आणि त्याला सर्व्हिसवी जबाबदार हा दुकानदार असेल. आणि ती जबाबदारीने ती जबाबदारी आम्हाला घ्यावी लागेल. का तर आम्ही सांगताना सांगितलं नसेल, इथपर्यंत आम्हाला शेतकऱ्यांना सांगावं लागतं. खरंच खूप वेगळी जबाबदारी, खूप वेगळ्या गोष्टी आहेत या खरं तर. म्हणजे मी पण नव्यानेच ऐकते, थोडंफार मला माहिती होतं पण एवढं डीपमध्ये नॉलेज मला तुमच्याकडून मिळालं तर त्यामुळे खरोखर थँक्यू. तुमच्या व्यवसायात जास्त प्रमाणात विकलं जाणारं प्रॉडक्ट कोणतं आहे तुमच्या व्यवसायात? स्पेसिफिक मी बोलेन. सल्ले जास्त विकले जातात आमच्या प्रोडक्ट तसं म्हणता नाही येणार, पण सल्ले जास्त द्यावे लागतात आम्हाला. आणि ते आमचं इन्कम सोर्स आहे, ते आम्हाला द्यावं लागेल. तरी म्हटलं तर आम्ही सुरुवातीला जास्त करून सीड्स विकतो, त्यानंतर त्याला लागणारं जे काही फर्टिलायझर असेल, पेस्टिसाइड्स असेल ते विकतो. असं स्पेसिफिक एक काही नसतं. कारण तुम्ही जर कापूस लावत असाल तर हे कांदे लावतील, कोणी मका लावेल, मग मक्याला पेस्टिसाइड वेगळे येते, फर्टिलायझर वेगळं येतं, तणनाशक वेगळं येतं. आणि तिघं खाते आपण चालवत असल्यामुळे पण त्याला लहान मोठ्याचा दर्जा देऊ शकत नाही आपण. नाही तर माझे कंपनीवाले रुसतील हे व्हिडिओ पाहून की तुम्ही एखाद विशिष्ट प्रोडक्टचं नाव घेतलं, तिथं ती मार्केटिंग केली. अच्छा, नाही बरोबर आहे. पशुपालनबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे पशुपालनाचं महत्त्व तुम्ही काय सांगाल? तुमचं काय मत आहे या बाबतीत? पशुपालन करणे तर हे निश्चितच शेती करणाऱ्याने पशुपालन केलं पाहिजे. त्यामागचं कारण असं आहे, आपण एक रासायनिक पद्धतीने शेती करत चाललेलो आहे. पहिले महाराष्ट्रात 2 कॅन्सरवाले होते, परत जिल्ह्यात आले, आता गावात आले, प्रत्येक गावात 10-10 झाले. आणि तो दिवस दूर नाही की तुम्हाला आणि मला हा राहीलच. त्याच्यासाठी सेंद्रिय शेतीकडे जर वळलो तर आपल्याला येणारा जो करोनासारखा हा जो पुढचा जो प्रसंग आहे त्याला ओढता येणार नाही. जास्तीत जास्त सेंद्रिय केली गेली पाहिजे शेती, आणि त्यातल्या त्यात ती करण्यासाठी पशुपालन हे केलं गेलं पाहिजे. आपण बाहेरचं दूध विकत आणतो, कंपन्यांचं नावं घेत नाही, ते दूध विकत आणतो, त्यात काय टाकलेलं राहतं नाही राहतं. त्याच्यापेक्षा घरचं दूध आणि त्या प्राण्यांच्या सानिध्यात आपण राहतो, आपली शेतीला पूरक आहे. म्हणजे शेतीला मदतही होते, बरोबर, घरही व्यवस्थित चालतो दूध व्यवसायामुळे, आणि आपल्याला भांडवलही हा रेग्युलरपणे भेटत राहतो. दुधाचे पैसे आले आपण त्याचं काही विकत घेऊ शकतो. म्हणून शेळीपालनपासून म्हणा, कुक्कुटपालनपर्यंत म्हणा, तर व्यवसाय केला पाहिजे. मी सध्या बऱ्याच रील्सच्या माध्यमातून असं बघते आणि ऐकते की खेडोपाड्यातील जे मुलं आहेत त्यांना विशिष्ट अनेक प्रॉपर असं शैक्षणिक सुविधा मिळत नसून सुद्धा PSI होत आहेत किंवा एक उच्च पदाधिकारी होत आहेत. हो, आताच रिसेंटली पण आपण ऐकलेच. तर यावर तुम्ही काय सांगाल, की मग यावर तुमचं काय मत मांडाल? निश्चितच मी त्यांना माझ्या स्पर्धक म्हणूनच समजेल, कारण ते बनताय, मी राहून गेलो. पण त्यात सांगतो मी तुम्हाला, एक खरंच अभिमानाची गोष्ट आहे. जे तरुण आता आम्ही आलो ना तिकडनं, आम्ही 4-5 आलो, माझे मित्र आणि मी. एका गावात DJ चालू होता आणि असे भव्य असे बॅनर होते
पण त्याचा रेकॉर्ड आम्ही यूट्यूबलाच घेतला गेला होता त्या पोराचा. एकदम साधारण परिस्थितीतला पोरगा, त्याला गावातली लोक नावं ठेवत होती, तो दुपारच्याला पडत होता रोडने. अरे काही येड्यासारखा काय करतोय बा, असं त्याच्यावर काहीतरी टीका टिप्पणी, म्हणजे त्याने त्याचं मनोगत व्यक्त केलेलं आहे तिथं. तो PSI झाला, आम्ही आज प्रत्यक्षात त्याला पाहिलं. म्हणजे जिथं माणूस संपतो तिथं काहीतरी आहे हे शोधण्याची दृष्टी तरुणांच्या मनात असली पाहिजे. म्हणजे मी खूप मोठा उपदेशक आहे असं म्हणून सांगत नाही, पण एक सहज आपण गप्पा मारतोय त्यात मी तुम्हाला सांगतोय, जिथं संपतोय तिथून सुरुवात करायला काही अडचण नाही. म्हणून तरुणांनी स्पर्धा परीक्षांकडे पण वळायला पाहिजे आणि शक्यतोवर परिवाराशी खरंच बोललं गेलं पाहिजे. कम्युनिकेशन, संवाद हा असला पाहिजे, संवाद हा तुटायला नको. गैरसमजमध्ये ठेवूच नका. मी तुमच्याशी आता मी जे बोलतोय हे कुठंतरी व्हायरल होणार आहे, बरोबर, आणि यात जर काही एक शब्द असत्यता आढळून आली त्यात तुम्हाला कमेंट दिसतील की हे खोटं बोलतोय, त्याच्यामुळे बोलतानाच मी खरं बोलतोय. एक खोटं लपवण्यासाठी 100 खोटी बोलावे लागतात आणि 100 बोलत असताना आपलं आयुष्य संपून जाणार आहे, ही तरुणांनी लक्षात घातलं पाहिजे. आणि स्पर्धा परीक्षांकडे वळायला काही अडचण नाही आपल्याला. जे आहे त्याची मेहनत पाहता खरंच त्यांचे अभिनंदन केलं गेलं पाहिजे तुमच्या आमच्या मार्फत. PSI बनणं एवढं सोपं नाही खरंच. त्याच्या मागे खूप कडी मेहनत आहे. नाही, तो एक आदर्श घेतला गेला पाहिजे. शिक्षकांचा पोरगा शिक्षक बनला त्यात कौतुक समजू नका. लहानपणापासून त्याच्या अंगात ते वार आहे, ते त्याने खडूस पाहिलेले, त्याने फळास पाहिलेले. शेतकऱ्याचा पोरगा शेतकरी बनला ते सोडून द्या, कारण त्याने लहानपणापासून बापाचे कष्ट पाहिलेले. बरोबर. पण एक विशिष्ट फील्डमधला पोरगा जर एक वेगळं काहीतरी करतोय, तो आदर्श ठेवणं खूप गरजेचं आहे आजच्या तरुणांसाठी. आणि विशिष्ट कुठलीही सुविधा जी IT, जी आजकाल लोकांना लाखोंमध्ये हजारोमध्ये पैसे भरून सुद्धा आमच्या गावातच आहे. मी बोललो ना तुम्हाला मागे की मी जी शिक्षण व्यवस्था मला काढून तिकडे टाकलं गेलं, तिथं शिक्षण केलेले आज क्लास 2 मध्ये आहेत. म्हणजे तिथलंच शिक्षण, शेती करत असताना कुठलीच प्रकारची त्यांना सुविधा नाही. चंद्रकांत पवार सर म्हणून माझे भाऊच आहे, त्यांनी आजपासून 10-15 वर्षापूर्वी त्यांनी ते सक्सेस करून दाखवलेलं आहे. करू शकतो आपण, काहीही करू शकतो. आता तर एवढ्या सुविधा, शक्य असं काहीच नाहीये तुमच्या डिक्शनरीमध्ये. मला एक समजलं की तुम्ही वारकरी आहात आणि तर तुमच्या गावात असं वारकरी काही संप्रदाय काही आहे का, किंवा असं काही म्हणजे होतच असणार आहे अर्थात. पण मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो ना, आमच्या गावात अनेक असे संप्रदाय आहेत, पण एकजुटीने एका थाटात खाणारे आम्ही लोक आहोत. वारकरी संप्रदाय आमच्या गावात मी नसल्याच्या पुढे किंवा माझे पंजोबा नसतील तेव्हापासून आहे, आणि ती विशिष्ट परंपरा एकदम योग्य त्या पद्धतीने चालत आलेली आहे आमच्या गावात सप्ताह. मग तो हरिनाम कीर्तन सप्ताह असेल, श्रावण महिन्याच्या सप्तमीला आमच्याकडे बसतो. त्यात 8 दिवसापर्यंत कीर्तन होतं, समाज प्रबोधन होतं, त्यात अनेक आमच्या गावातील तरुणांचा भाग घेतला जातो. आणि अन्नदानाचा वाटा असेल, मग तो विणा वाजण्याचा वाटा असेल, मग तो कीर्तन मध्ये काही असो ती सेवा करण्याचा वाटा असेल, संपूर्ण गाव मिळून आम्ही ती पार पाडत असतो. त्यात माझा वाटा कमी असतो सध्या 4-5 वर्षापासून. पण म्हातारी कमी असणार, व्यवसाय, पैसा दिसतो आम्हाला. अच्छा, म्हणजे जे आहे ते सांगायला स्पष्ट काही अडचण नाही. पण पूर्ण गाव मिळून चांगल्या पद्धतीचा आम्ही हरिनाम कीर्तन सप्ताह करतो. जे मन बिघडलेली आहेत, ती बिघडलेली मनही एकत्र आल्यामुळे इलाज नसतो, मग ती बोलावीच लागतात, एकत्र येतात. अजून 1 वर्ष त्या कालखंड जातो, होऊन जातं की सगळे लोक एकत्र येत आहेत आणि त्याच्यामुळे जी काही दुरावलेली मनं आहेत ती एकत्र येतात. असे भरपूर कार्यक्रम आमच्या गावाच्या संस्कारांमुळे राबवले जातात. खंडेरायांची यात्रा असेल, कान्होबाई मातेचा उत्सव असेल, त्यानंतर हनुमानांची जयंती असेल, आणि सप्ताह असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी असेल, जयंती असेल, महाराणा प्रतापांचा जयंती पुण्यतिथी असेल, किंवा वीर एकलव्यांचं काही ते जन्मदिवस असेल, बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी असेल, जन्मदिवस असेल, हो, प्रत्येक या गोष्टी आम्ही साजरा करत असतो. खरी संस्कृती तर ही गावातच बघायला मिळते. म्हणून म्हणतोय मी की एक मातीचा, आम्हाला बोलवा, आम्ही येऊ तुमच्या गावाला नक्की. निश्चित. एक शेती विकण्यापूर्वी एक पाटीभर माती घरात ठेवा आणि तिला विचारा की इथं काय केलं होतं माझ्या आजी पंजांनी. म्हणून सांगतोय की गाव आवश्यक आहे. गाव सोडा निश्चित, देशाच्या विकासासाठी गाव सोडा, पण विकास करत असताना गाव विसरू नका, हे महत्वाचं. खरंय, खूप सुंदर असं बोललात. आज जर तुम्हाला कोणाला या माध्यमातून कोणाला थँक्यू म्हणायचं असेल किंवा कोणाची माफी मागायची असेल, तर काय, कोणाला थँक्यू म्हणाल मनापासून आणि कोणाची माफी मागाल? माफी मी त्या शेतकरी मायबापाचीच मागू शकतो की कळत न कळत
आता काही गोष्टी बऱ्याच आमच्या अशा असतात की त्या मिळत नाही आम्हाला आणि त्या शेतीला आवश्यक असतात, तर ते त्यांना वेळेवर उपलब्ध होत नाही. मग नरम भाषेत सांगा, गोडात सांगा, नाही समजत मग काही वेळेस आपल्याला नाहीच भेटणार असं पण सांगितलं जातं. मी खरंच मनापासून त्यांची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो आणि आभारही त्याच लोकांचे व्यक्त करतो की ज्या लोकांनी मला घडवण्यात आणि वाढवण्यात मदत केलेली. खूप विशेष काही विशिष्ट लोकांची नावं घ्यायला आवडेल तुम्हाला तुमच्या या प्रवासामध्ये, ज्यांनी तुम्हाला संतोष बाजीराव वायाळ, हो ते तुम्ही आधी सांगितलं. माझ्या वयाचा लहान येतो, म्हणजे विशेष म्हणजे मी त्याला प्रबोधन करायला पाहिजे, त्याने मला प्रबोधन केलेलं आहे. आणि असं काही राहत नाही मैत्रीमध्ये, वयाचा चढउतार काही नसतो. कधी कधी लहान मुलं किंवा लहान लोक आपल्याला जी रस्त्याची बाजू इकडनं चढती दिसते ते तिकडनं उतरती, हा एक आदर्श घेतला गेला पाहिजे. आणि मी तर असंच म्हणेल, समवयाचे मित्र एकमेकांचे पायच ताणतात ठराविक सोडल्यावर. बरोबर आहे. मोठे जर राहिले त्यांच्याकडनं आपल्याला भूतकाळातला अनुभव शिकायला भेटतो, वर्तमानात तर आपण जगतोय स्वतः, आणि हे लहान वयाचे मित्र जे राहतात त्यांच्याकडनं भविष्य शिकतो. आपली गाडी एकदम पद्धतशीर आपण चालू द्यायची पुढे जाऊन. क्या बात आहे, काय मस्त असं बोललेलं आहात. एनिवेज आता आपण एक मस्त खूप साऱ्या गप्पा गोष्टी वगैरे झालेल्या आहेत, आपण एक छोट्याशा गेमकडे वळूयात, कॅन्डिड रॅपिड फायर. पैशांचा नाही ना पैशांचा तर नक्कीच नाहीये, पण बघूया आता तुम्ही किती पटकन त्या गोष्टीचं उत्तर देता आहात. जसं की आता मी काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, त्याचं उत्तर तुम्हाला काही विचार न करता किंवा वेळ न खाता लगेचच उत्तरं द्यायची आहेत. तर बघूयात आता सरांची, भांबरे सरांची काय छान उत्तर अशी येतात. गावाकडची माती की शहरातली चकचकाट? माती. तुम्हाला मी आधी सांगितलं वेळ तुम्हाला घेता येणार नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही फटाफट उत्तर अशी द्यायची आहे. झुणका भाकर ठेचा की पावभाजी पास्ता? झुणका भाकर ठेचा. मला थोडंसं अपेक्षित होतं का पावभाजी पास्ता एवढं ते मनाला भिडत नाही का, किंवा पोट भरत नाही फुकट भेटलं खाऊन घेऊ माझ्यासारखंच. कृत्रिमरित्या शेती की नैसर्गिकरित्या शेती? नैसर्गिकरित्या. पण आता निसर्ग तसं बघितलं तर जे काही आपण आजकाल जे बघतो आहे की वेळेवर हवा तसा पाऊस किंवा ज्या काही गोष्टी जे काही हवामान दूषित आहेत, तर नैसर्गिकरित्या म्हणजे माझा व्यवसाय मला माझ्या पुरतानी मर्यादित ठेवायचा आहे. तो व्यवसाय माझ्या मुलाने चालू ठेवायचा आहे. तो चालेल तेव्हा जेव्हा शेती टिकेल, आणि शेती टिकेल तेव्हा जेव्हा ती नैसर्गिक होईल. रासायनिकतेने शेतीचं आयुष्य खूप कमी आहे, ते लवकर संपणार आहे, म्हणून रासायनिक ऑप्शनल चांगला आहे आपल्यासाठी. मस्तच. एकत्रित कुटुंब किंवा विभक्त कुटुंब? एकत्रित कुटुंब. एकत्रित नाही, खरंच एकत्र कुटुंबाचे अनेक फायदे आहेत, त्याला आपण म्हणजे शब्दात मांडू नाही शकत. पण आजकाल बऱ्याच काही कारणांमुळे कुटुंब विभक्त होत चालली आहेत, पण नक्कीच एकत्रित. पहिला फायदा तर भांडणं करण्यासाठी एकदम बेस्ट जोड. पण भांडणातच प्रेम असतं आणि भांडणातूनच प्रेम खूप पुढे व्यक्त केलं जातं. येस, त्यामुळे भांडणं तर पाहिजेच. म्हणजे जिथे सुख आहे तर दुःख पाहिजेच, ऊन आहे तर सावली पाहिजेच. तसंच भांडणं हे असलेच पाहिजे, प्रत्येक नात्यामध्ये असली पाहिजे. व्यवसाय की शेती? थोडासा जरा याला वेळ द्यावा लागेल तुम्हाला. घ्या थोडासा, 1 मिनिटाचा वेळ देतो मी तुम्हाला. शेती पहिले, व्यवसाय नंतर. अच्छा. त्यामागचं कारण असं, ज्या शेतीमुळे व्यवसाय टाकला गेलेला आहे ती शेती मला पहिले पाहिजे. आणि मी आजही आमची स्वतःची 2 एकर करून माझ्या वडिलांना दत्तकची जी जमीन भेटली ती जमीन असं करून आम्ही काहीतरी 10 एकर मी स्वतः शेती करतो. सालदार आहे तसा, पण रोज जाणं येणं करतो आणि त्याच्यातलं उत्पन्न मला खूप चांगलं आहे. आणि त्याच्या आधारावर मी माझा जो, थोडक्यात म्हटलं माझी लॅब आहे ती शेती माझी लॅब आहे, तिच्यावर पहिले प्रयोग केले जातात. मी सांगतो, त्याचे बेटर रिझल्ट आले मी शेतकऱ्यांना सांगून देतो. म्हणून शेती पहिले, व्यवसाय. जे लॅबमध्ये तयार होईल तेच मार्केटमध्ये विकलं जाणार आहे, ते पाहिल्यावरच इकडे हे होतं. म्हणून शेती पहिले, 2 नंबर व्यवसाय. मित्र परिवार की कुटुंब? दोघी. एकच जर सांगायचं असेल तर काय सांगणार? म्हणूनच मित्रांना परिवारात घ्यायचंय ना. असं पॉलिटिकल आन्सर आम्हाला इथे अपेक्षित नाही. राज्यशास्त्राची डिग्री आहे मॅडम माझ्याकडे. तेच कुठेतरी बाहेर येतंय. पण तरीही कुटुंब नाही, नक्कीच मित्र परिवार हा आपल्या कुटुंबाचाच एक भाग असतो. पण तरी कधी जर अशी वेळ आलीच की कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जायचा, आई तुमची बायको किंवा मुलं त्यांच्यासोबत कुठेतरी बाहेर जायचा योग आलाय, आणि त्याच वेळेस तुमच्या आवडत्या मित्राने तुम्हाला सांगितलं की चल बाबा आपल्याला जायचं इथे फिरायला किंवा काय, तर मग तुम्ही काय? सुखाचं काम असेल तर निश्चित नाही जाणार, दुःखाचं काम असेल तर ती जबाबदारी बायकोवर सोडून देईल. तू माझ्या आईला घेऊन जाय, मी याच्या दुःखात चालला जातो. क्या बात आहे, क्या बात आहे, मस्तच.
इथले आत्ताचे प्रश्न सध्या संपलेले आहेत, पण आता मला एक शेवटचा असा मलाही आणि आपल्या प्रेक्षकांनाही जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही हा तुमचा सगळा प्रवास, खूप सुंदर असा प्रवास सांगितला, आमच्यासमोर सगळं मांडलेलं आहे. पण त्याआधी तुमची आई, वडिलांविषयी तर तुम्ही खूप बोललात नक्कीच, आणि ते तुमच्यापेक्षा तुमचे अश्रूसुद्धा खूप बोललेले आहेत. पण तुमची आई आणि बायकोविषयी तुम्ही काय सांगाल? कारण खूप मोठा, मला असं वाटतं की त्यांचा वाटा तुमच्या एकंदरीत जेवढं मी काय ऐकलंय, तर खूप मोठा वाटा, खूप मोठं योगदान त्यांचं आहे. त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? वडील असताना आई नाही कळली मला. अच्छा. खरं तर मुलं आईच्या जवळ हो, तिच्या जवळ असं असतात. म्हणतात की, आणि एक मुलगी एक लेक बापाच्या जवळ असते. पण मग तसं तुमच्या याच्यात जरा थोडंसं मला वेगळं मी दिसतं. लहानपणापासून बाहेरच होतो, पण वडील असताना आई नाही कळली आणि वडील गेल्यावर आई माझी वडील बनली. प्रत्येक गोष्टीला माझी आई सोबत राहते. इन केस मी जर न सांगता घरातनं निघालो, हां. परत कालचीच गोष्ट आहे, मी मित्रांबरोबर उभा होतो आणि मला आरोडी मारली मागच्या गच्चीतनं उभं राहून, इकडे ये म्हणून. म्हटलं काय? मला सांगितलं नाही तू चालला म्हणे. तेवढं सांगायला मला परत यावं लागलं की म्हणजे हा गावातनं गेला, तेवढा ताण त्यांचा डोक्यातला कमी पण होतो आणि जबाबदारी कमी पण होती. आणि राहिली बायको, किती वर्ष झाले सर तुमच्या लग्नाला? माझ्या लग्नाला 9 वर्ष. अच्छा. बायकोबद्दल तर काही जास्त बोलता येणार नाही, कारण तिच्याबद्दल तक्रारीच नाही. तक्रारच नाही. 2 शब्द गोडाचे बोलू शकतात, त्या पण बघताय तुमच्याकडे. नाही. घरी जाऊन तुम्हाला जेवण वगैरे पाहिजे, नाही, घरात त्याच्यामुळे प्रवेश पाहिजे सांगतोय ना. की तिची तक्रारच नाही माझ्याबद्दल, किंवा माझी तिच्याबद्दल काही तक्रार नाही. जिनं कुटुंब सांभाळलेलं आहे, मला सांभाळून घेते. चुका आहे ते माणसाकडनं होत राहतात, घडत राहतात. एकमेकांबद्दल आमचं दोघांचं कम्युनिकेशन चांगलं आहे. वयाचं अंतरही खूप मोठं आहे. मला हो का? पाहिजे होतं तसं. किती? 9 वर्ष तुम्हाला पाहिजे होतं पाहिजे होतं तसंच अंतर, जसं मी मित्रांकडनं अपेक्षित करतो तसंच. असं? तसं बायकोमध्ये पण तुम्ही एक मित्र बघतात का, किंवा तुम्ही असं शेअर नाही, करता? तेवढा वेळ नाही देता येतोय. अच्छा. तेवढा वेळ नाही देता येतोय. मुलांच्या घडवण्यामागे निश्चित आणि परिवार सांभाळण्यामागे निश्चितच तिचं खूप मोठं योगदान आहे. आणि माझ्या प्रत्येक गोष्टीकडे बारीकाईने लक्ष ठेवणं, ते वेळेवर उपलब्ध करून देणं, ते तिचं खूप, माझ्या सुखात दुःखात, माझ्या परिवारात तिचं परिवार शोधणं, तिच्या परिवारापेक्षा माझ्या परिवाराला विशेष लक्ष देणं, हे बोलू शकतो आपण तिच्यासाठी. एक बायको, एक मैत्रीण, दोघी सगळंच गोष्टी, काही. सगळंच काही. मैत्रीण नाही म्हणता येणार, मैत्रीण म्हणलं म्हणजे तिला जास्त वेळ द्यावा लागतो. आणि बायको एक जबाबदारी, तिच्यामुळे ती व्यवसायामुळे मला कमी वेळ दिला जातो. कधी कधी तिची तक्रारही असते माझ्याकडे की तुम्ही बाहेर खूप बोलता, घरात बोलत नाही. ते सांगितलं बी मी की ते बोलणं आपलं व्यवसायासाठी आहे. नसली इच्छा तरी लोकांशी बोलावं लागतं, आणि लोक आपल्याशी बोलतात त्यांचा वेळ काढून, म्हणून ते वेगळं गोष्ट आहे, ही वेगळी गोष्ट राहते. बायको एका हाताने टाळी वाजत नाही, मी असं म्हणेल की कुठेतरी तुमच्या कुटुंबाचा, तुमच्या आई वडिलांचा, परिवाराचा नक्कीच काही ना काहीतरी असा हातभार आहे की तुमच्या बायकोला सुद्धा त्यांनी खूप छान प्रकारे त्यांच्यामध्ये सामावून घेतलं आहे. दोन्ही साईडने आपण एक, म्हणजे मी असं म्हणेन की बायकोचेही तेवढे कष्ट, आणि तिकडून म्हणजे दोन्ही साईडने कष्ट आणि दोन्ही साईडने तेवढंच प्रेम. त्यामुळे तुमचं कुटुंब तिचं वास्तविक पाहता, तिनं शिक्षण तिचं शहरातलं आहे, ती सुरतला राहिलेली आहे. तिकडे तिनं शेती वगैरे काही पाहिली नव्हती, इकडचं कल्चर वगैरे. अरेंज मॅरेज तुमचं? हो, अरेंज मॅरेज आहे. आणि त्याच्यामुळे तिला इकडे आमच्यात मॅच होणं थोडंसं जड जाणार होतं, पण तिने आम्हाला लगेच आपलंसं केलं, आणि आमच्या आईवडिलांनी म्हणा, मी म्हणा, त्याला लगेच आपलंसं केलं. इकडची संस्कृती तिने लगेच कॅचअप केली. पाहिजे तसे आम्हाला अपेक्षित असलेले तिने पोशाख वगैरे, म्हणजे जे काही साडी, पदर वगैरे आम्हाला अपेक्षित, सर्व तिने लगेच सांभाळून घेतलं. त्याच्यामुळे एका हाताने 2 हात म्हणण्यापेक्षा मी 10 बोटांचा समावेश करतो की मी 10 बोटाने टाळी वाजवतोय. 10 बोटाची टाळी ही तिला सांभाळून घेण्यामध्ये माझ्या पूर्ण भांबरे परिवाराचा सहभाग असू शकतो, किंवा तिच्या नातेवाईकांचा, माझ्या नातेवाईकांचा, किंवा माझ्या गावाचा. आपण कितीही चांगलं काम केलं, तिचं जर कोणी नामोल्लेख कुठं करत नसेल तर तेही चुकीचं आहे. तिचं नावही माझं गाव चांगलं काढतं. तर निश्चितपणे मी असंच म्हणेन की माझा गावाचाही त्यात चांगला समावेश आहे की तिला समजून घेणं, किंवा आम्हाला समजून घेतलेलं आहे. तुमचं कुटुंब असंच हसतं खेळतं आणि खूप छान, आणि अशी तुम्हाला सुख समृद्धी मिळो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि परत एकदा तुमचं खरोखर धन्यवाद की तुम्ही चाय कट्टा आणि बरंच काही या सेटवर आलेला आहात, आणि प्रेक्षकांना एवढी सुंदर तुमची जी काही जर्नी, तुमचा प्रवास आहे, तर तो तुम्ही आमच्यासमोर मांडलेला आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. मी पण माझ्या गावाच्या वतीने चाय कट्ट्याचे आभारच मानतो की माझं गाव हाच कुठेतरी सोशल मीडियाच्या गावाने जे मला दिलेलं आहे
ते मी गावाला देण्यासाठी आज इथं उभं केलेलं आहे. त्याच्यामुळे मी आपले आभार मानतो. आजपर्यंत शेतकरी हा वाचला होता, आज ऐकलाही आणि अनुभवलाही. बघितलं मंडळी, शेतकऱ्याची किती कठीण परिस्थितीमधून तो बरंच काय काय कठीण परिस्थितींवर मात करून, अनेक गोष्टींवर मात करून आणि अनेक अडचणींना तोंड देऊन कसा मोठा होत असतो. बऱ्याचदा असं होतं की हवेशा पुरेशा अशा सुखसुविधा त्यांना मिळत नाही, तरीही त्यांच्यातली असलेली जिद्द आणि नैसर्गिक निसर्गाशी मी म्हणेन की निगडीत असल्यामुळे ते जे काही एवढ्या चांगल्या प्रमाणात ते अचीव करू शकतात, त्याचं आज एक उत्कृष्ट असं आपण उदाहरण बघितलेलंच आहेत. आणि अशाच प्रकारे अनेक व्यक्तींच्या लाईफ स्टोरीज, आपण बऱ्याच गोष्टी, गप्पा गोष्टी, रंगीबिरंगी गोष्टी तुमच्यासमोर लवकरच येणार आहेत. तर चाय कट्टा आणि बरंच काही या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि ते बेल आयकॉन जे आहे तर ते दाबायला विसरू नका. थँक्यू.